कांद्या भाई मला आता मस्त वाटतंय, मन प्रसन्न झालं. दररोज चिकन खाणारा पोरगा आज मंदिरात आलाय. आज बिना चिकन खाता आलोय. काढायची ही नीट काढ. पिकलेले काढा. हे काय पिकलेली वरची काढ ना. अरे त्याला उचल, त्याची हाईट नाही बोना. हे काय वरच्यावर फिरवतोय. हा लहान याचा लग्न करतायत. घाबरतो तो माशाला बारक्या. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आता आम्ही जाय सप्तेश्वर मंदिरला, सोमेश्वरला. आपली गँग मेफिल गँग आम्हा केस सेट करतो. कांदे आपली केस सेट करतोय. आणि पुढं दादू आणि आपला गणवे बाय पुढे गेले. आता आम्ही सुसाड जातोय, मध्ये मध्ये दाखवतो काय असेल तर. गाईज आम्ही आता आमच्या हाफ लोकेशनवर आलोय. आम्हाला नानू अजून भेटला नाही, लय महाग आहे ते. पुढा इकडं कांदे आणि विनोद. नानू आम्ही इकडनं वर आलो तरी अजून खाली दिसत नाही तो. टेन्शन नाही, पण दादूला रस्ता माहिती आहे. आपण कितीच्या स्पीडने आलेले. बसायला पूर्ण लाल झाली. घरी जाऊन मम्मी बोलाल दारू पिऊन आलाय काय. अरे स्कूटर कुठे, आपली गिअरची गाडी कुठे. चढ आलेले आहे. आमची गाडी कुठली 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 चढली कतली चढलेली आहे गाडी आमची. कांद्यासारखा मागं बघतोय बघा. रस्ता बघा कसा आहे. मॅपने आपल्याला फसवलेली दिसते काय. हाय बघ पुढे मंदिर आहे. आम्ही मंदिरात आलो आणि आल्या दिसले आम्हाला. बघू नको, वाकून बघू नको. गाडी कुठे लावायची, गाडी लावायची मागच्या साईडून जातो. आम्ही फायनली आमच्या लोकेशनला पोचलो आहे. टोपी नको काढतो, केस याड्यासारखे झालेत. ते दोघं आमच्या अजून नाही आम्हाला भेटलेत. बघा तुम्ही इथे नेचर बघा कसलं भारी आहे. निसर्ग नेचर. इकडं पाणी आहे, ते पण दाखवायला येतो. आधी पाया पडायला जातो आज. अरे त्यांनी काय केलं बघितलंस ना मध्ये. त्यांनी गेअर असा टाकला की किक सँडल तिकडे. ह्याच्यात आम्ही मंदिरात आलो होतो. पाया बिया पडलेले. कांदे आमचा पाय पडतोय. बाहेर जातो, तिकडे एक तलाव आहे ते दाखवतो. तलावाला जायच्या आधी ह्या दोघांची वाट बघतोय म्हणून थांबलोय जरा. कसं वाटतंय म्हणतो तुला. मस्त वाटतं, एकदम शांत शांत. मग एवढा हवं का बोलतोस. शांत वातावरण आहे ना. शांत. सगळ्यांचं आता मी विचारू कसं वाटतंय. कांद्या भाई मला आता मस्त वाटतंय, मन प्रसन्न झालं. दररोज चिकन खाणारा पोरगा आज मंदिरात आलाय. आज बिना चिकन खाता आलोय. देवधर्म जरा बघायला पाहिजे. काय लग्न नाही होणार. हो, आता जरा बायको इथं चांगली भेटत नाही. देवाचं काय मागितलं आधीची नको. तू काय मागितलं जेव्हा माझं लग्न राहिलं ते होऊ दे. मग राजस्थान ठिकाणावर पोहोचू आता. कुठल्या ठिकाणावर ते येतील. तू सांग काय मागितलंस. मागितलं काय मागितलं काय असं जर रिव्हील केलं तर देव खुश होईल. कसं वाटतं मग इथं मंदिरात येऊन ब्रो. हा सदमा आमचे दोन आमचे टक्के अजून आले नाही. तुम्हाला दाखवतो. इकडे या, इकडे नाही, तिकडे जाऊ, ते आल्यावर जाऊ. ते का आज आमच्यातला सदमा बॉय आहे. हे बघा इथं पण विचार करतोय तो का सदमा आहे रे. काय तो ना सदमा अशी फार 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 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला सांगेन कधीतरी भेटा. काहीतरी भेटा. मग अरे इथं आहे ना, ह्याने केळी लावले ते पिकलेत पण. आता देवाच्या इथं आलं म्हणून काढू नाही शकत. बघा तरी पण मी काढायचा प्रयत्न करीन. काय नाही, आलं की गणवेला सगळं केळी काढूया आणि गणवेन काढलं की पाप गणवे हो आणि केळी आम्ही खाणार. बरोबर ना. सगळं पाप गणवे आणि केळी आम्ही खाणार. झाडं बिडं बघ ना कसले आहेत. आंबा एवढा लवकर नाही, आता मोर. जे मंदिराच्या मागे मोर. अरे मोर आंब्याचा मोहर मोर. आता मोर मंदिराच्या बॅक साईडला आलोय आम्ही. इकडे सगळं जंगलच आहे. मागच्या साईडला आलोय. निसर्गरम्य वातावरण. विनोदने सगळी गुजराती सोडला आणि मारवाडी भाषा आहे. आता मराठीच बोलतो. नाव दिलं रे माझं. नाव नाही, तसे गुण पण पाहिजे. राहू दे गांधी.
राहिला भाव बाहेर. एक्झिबिटिंग राहशील ना. राहील. केवढा भोक आहे बघ. गणवे झोपल त्याच्यात. महिन्याभराची खाण्यापिण्याची सोय करून दे. मी राहील. गणवे झोपल आज जाऊन. हो आणि एवढी फाटेल ना. आम्ही इथनं बोललो ना वरणा सापाला सतत रील बघणार. काय नाही वर एकदा बघीन. 1 मिनिट नाही राहू शकत कांद्या रील बघितल्याशिवाय. इथं रेंज कोणालाच नाही ना. रेंज कशी असणार ब्रो. आपल्या 2 पासून आपला नानू बिनू आलेले आहेत ते बाहेर उभे आहेत. हे मी काय म्हणतोय हा जर कुणाचं नवस वगैरे असेल आणि यांनी तिथे केळी लावलं नसेल हे बांधले नसेल आणि आपण जे खाल्ले ते त्यांचं नवस आपल्याला येईल. फेडायचं नवस अतरंगी असा निघाला ना. मग अंगाशी. मग आपण आता एक प्लॅन करूया नानूला केळ नानूला केळ काढायला लागू आणि त्याच्यानंतर नानूला सांगू असं असं तू बोलतायस ना ते परत बोल. हा आता त्याला बाहेर ना आणायला जातो. माझ्यापासून बोल. बॉयज कम टू हिअर. ते तिकडे तळाव तिकडं एक नंबर आहे. माझे फोटो बिटो आहे. तुम्हाला तर माहीत नसेल आमची एक आयडी आहे चिपळूणचा दादा. त्याला फॉलो करा. तिथे आणि आपण दोघांनी ती काढू. हो मी तुला उचलतो तू वड फक्त. अरे तिथं लावलेली आहेत पण ती पिकली. ती बघ भरपूर पिकली. नागेश्वरी फिक्स ना. हो हबा हबो केळ वर हे पिकले आहेत काय नको. तुला आम्ही उचलतो तू काढ. अरे आज करे थांब तर काढ. अरे काढ मग आला रे काढ. अरे ते दोघं नाही बोलले आम्हाला. आपल्याला काढायचे हे नीट काढ. पिकलेले काढा. हे काय पिकलेली वरची काढ ना. अरे त्याला उचल त्याची हाईट नाही बोना. अरे काढ. मग केळीतनं मंत्र्याच आहे ओम भ्रीम भ्रूम. तो वरटतोय तिकडनं. मारवाडीची मंत्र. अरे काढ हे केळी नाही निघत आहे तुझ्यात. बघ पिकले काय. घाल नाही तर बोट. बोट घालायला सांगायला पाहिजे. शी अरे हे नवसाचं असेल त्यांचं. शी केळी मग खा. केळीत बिया असतात काय. असतात. संपलं. गावठी आहे गावठी. हा संपला आता. बघ कोणी नवस बिवस लावून ठेवलेलं असं आणि हातरंगी बितरंगी जागा तुझ्या डोक्यात. एखादा बोलला असेल आणि त्याची सगळी बायकोपासून आराम भेटू द्या तुझं. ह्या पाण्यात डुबकी मार. काय जाता पाय टाकत नाही याचा पाय टाकायचा. काय घाबरतोय. मला पोहता येतं. नाही नाही टाक पाय. नको नको. आर्मी टाकतो ना. या पाय लागले थांब. हे बघ थांब मी टाकतो ना. मी बाबू उभा आहे ना. तिकडं नाही, तिकडं टेकव. मग भारी वाटत. अरे पुढे हो हो, मी टाकतो तू थांब. काय अरे हे काय वरच्यावर फिरवतोय. अरे हा लहान आहे, याचं लग्न करतायत. घाबरतो तो माशाला बारक्या. अरे शिव्या काय देतोय. अरे खाली टाक ना. टाक टेकव. मी आहे हा टेकून ठेव. टेकू दे. अरे खायत नाही. अरे नको. फाटे माझी. नाही नाही पाय टेकून ठेव. हा बघ मी माझा पण पाय ठेवतो. गणवे पण तेच करतो. चल गणवे. मला करू दे. मला स्नॅप टाकायचं. गाईस गद्दार मित्र बघा. गद्दार मित्र आमची प्लेट याच्या आधी खाल्ली ते बघा 2 अजून. बघा आम्ही त्यांच्या प्लेट नाही. त्यांच्या प्लेट मधली चोरू म्हणतो तिकडे जाऊन बसलो. ते बघा ते तर सगळ्यात गद्दार आहेत. ते बघा स्वार्थी. लय स्वार्थी. मी पण हम्म स्वार्थी येत रे. आपली प्लेट होते यांची संपल्या आपण खायचं. जाऊ दे. पोरं वाढवायला घेतली नाही तर त्यांना बोलवले नसते. ते 2 ना. तो बारीक आहे बघा त्याला आम्ही असेच बोलवले. काल मुंबईवर आलोय. नाही नाही गाईज मी सांगतो तुम्हाला. त्याला गाडी काढायची नव्हती म्हणून त्याला बोलवली नाही. बघा खातोय तिथं बसून. दरवेळी आमची मारतोय. ह्यावेळी आम्ही त्याची मारलेली आहे. टाकून खातोय. बघा मला द्यायला नाही म्हणून गाडी पडली. काय झालं. मालक आला. ओ मालिक. मालिक वो थोडीशी गलती हो गई. क्या काय हो मालक आला. मग पडली कशी. अरे मी बसलो होतो. उलटा होतोय पण आहे थोडं झालं. ते जोड ह्याचा वास येतोय बघ. पेट्रोल हो बघ. अरे हा बघ.
तू काय टाकी फुल कर पेट्रोल पडला पण हा पडला कसा पडलाच कसा अरे बघ इथं असा बसलो होतो हा. आणि मालकाला दुःख का झालं कारण तो बसलेला पडला नाही म्हणून आमचे थोडा गलती हो गेले बा हो आता घेऊन जा लाटे का तर नाही ना गेला एक कान बिघडला आता ऐकायला नाही येणार हॅलो हॅलो हा तिथं बांधव होता गाडीवर का का त्याचाच परवा शॉर्टचं कापड आहे गाडी आहे मध्ये थांबवला आणि पुसायला लागला धूळ उडाली काय रे अरे विनोद डायरेक्ट आपटला गाडी चाय काय चड्डीचं कापड आहे शॉर्ट आहे परवा घालून आले अरे ही ट्रॅक काढलेला तिकडं हल्दीत पाडलेला ना ती आहे ट्रॅक ही केस कसला बाहेर येतोय काका आमची भजी खा काय नाही माय कायच नाही नाहीत तू गद्दार तू गद्दार आहेस तू आधी खाल्लीस काय जो हो अबो अरे डिग्गी आहे डिग्गीच वेग आणि इथं टाकतोय इथं हे बघ इथं आमच्याकडे 20 रुपये मागतात आणि 40 रुपयाची प्लेट खाल्ली हो काका विनोद को पैसे आहेत ना सर्व सगळ्यांचे किती बघितलं ना गाडी पाडलीच नाही दे आता 100 रुपये दे काम आलाय गाडीला आणि हॅलो मालिक तू बोलतो ना त्याच्याकडे 1 मिलियन आपण पण करू 1 मिलियन माझा भाऊ माझा जीव आहे पाणी दे इथे पाण्याच्या बाटली 2 घेतल्या एक भजी प्लेट आली पाणी पिताना पण ब्लॉग मध्ये भजी प्लेटची तू करणार नाही ब्लॉगर डेंजर आहे नाही बोलतोय काय मला दे भजी प्लेट तुम्हाला एक सांगतो हे बघा आता गाड्या बाईकवर असेल ना आणि मागच्या आता तुम्ही समजा मागं वाचलं तर आहे ना जोरात असेल म्हणजे 80च्या स्पीडला गाडी असेल पर किलोमीटर तर आहे ना पाय आहेत ना असे सोडायचे कसले मागं जातात सुपर वाटतं आणि हात पुढं करायचे बघा एकदा ट्राय करा हे आपली गाडी इकडे आहेत आम्ही घरी जातो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करा बाय चला आमचं अब छट दे सारी नाराजगी तू अब आ जा